कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे. दर 3 वर्षांनंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षात प्रयागराज, उज्जैन, नाशिक, त्र्यंबकेश्वर, हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर 6 वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धा कुंभमेळा भरतो. 12 वर्षे पूर्ण केल्यानंतर तब्बल 144 वर्षांनंतर प्रयागराज येथे हा महाकुंभमेळा भरतो आहे. भाविकांची उपस्थिती. भारतातून कोट्यावधी हिंदू भाविक कुंभमेळ्यात हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात. इसवी सन 2001 साली पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात अधिकृत अंदाजानुसार 3 ते 7 कोटी भाविकांनी भाग घेतला होता. तसेच या कुंभमेळ्याला ज्योतिषीय संबंध सुद्धा आहे. सूर्याभोवती भ्रमण करणारे 9 ग्रह एका रेषेत येतात. ज्यावेळी सूर्याची किरणे ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य आहे असे संबोधले जाते. आणि या कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा आहे, कारण कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव किंवा असा सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण हे दिले जात नाही. असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या कुंभमेळ्याची एक आख्यायिका सुद्धा आहे. कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य हा भाग मानला जातो. या विषयावर आख्यायिका अशी मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती. त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुंभमेळा प्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील. हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. त्यावेळी कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व दिले गेले. या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे, यामध्ये होम हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे. आता आपण जाणून घेऊया की 12 वर्षांनी कुंभ का असतो. महाकुंभाचे 12 वर्षाचे चक्र गुरुच्या कक्षीय काळाशी जोडलेले आहे, ज्याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी अंदाजे 12 वर्षे लागतात. ही खगोलीय घटना उत्सवांच्या नियतकालिकेला आधार देते, ज्यामुळे प्रत्येक महाकुंभ एक दुर्मिळ आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रसंग बनतो. आता पाहूया की कुंभमेळा हा किती काळ चालतो. कुंभमेळ्याच्या 3 तारखा असतात, ज्याच्या आसपास बहुसंख्य यात्रेकरू सहभागी होतात. तर उत्सव स्वतःच्या या तारखांच्या आसपास 1 ते 3 महिने चालतो. प्रयाग कुंभमेळ्यात सर्वात मोठा आणि हरिद्वार हा दुसरा सर्वात मोठा. या कुंभमेळ्याला हजारो लाखो भाविक या कुंभमेळ्याची ठिकाणे कोणती आहेत. पारंपरिकपणे खालील 4 कुंभमेळ्याची ठिकाणी ओळखली जातात. प्रयाग अलाहाबाद, सेकंड आहे हरिद्वार, थर्ड आहे त्र्यंबक नाशिक आणि फोर्थ आहे उज्जैन. आता पाहूया 144 वर्षांनी महाकुंभ काय आहे. महाकुंभ हा एक पौर्णिमेचा प्रकार आहे, जो 144 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. एका दुर्मिळ घटनेत चंद्र, सूर्य, बुध आणि गुरु एकत्र येतात, ज्यामुळे महाकुंभ हा सर्वात शुभ कुंभमेळा आहे. आणि आयुष्यात एकदाच पूर्ण महाकुंभ म्हणजे काय. पूर्ण कुंभमेळा, ज्याचा अर्थ पूर्ण कुंभ असा होतो, तो दर 12 वर्षांनी येतो आणि प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी फिरतो. या कार्यक्रमात भव्य उत्सव आणि सहभाग होणे हे एक पवित्र कर्तव्य मानणाऱ्या यात्रेकरूंच्या मोठ्या मेळाव्याचे हे चिन्ह आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नान म्हणजे काय. शाही स्नान नागा साधू आणि आध्यात्मिक नेत्यांसह संतांनी पवित्र नद्यांमध्ये केलेले पवित्र स्नान असे मानले जाते की ते पाप शुद्ध करते. आणि आता आपण जाणून घेऊया की 2025च्या महाकुंभमेळ्याला कसं जायचं ते. पहिला म्हणजे विमानतळ. विमानाने बामरोली विमानतळ कुंभमेळ्याच्या ठिकाणापासून 12 किलोमीटर अंतरावरती आहे. वाराणसीला जर विमानाने गेलात तर तिथून वाराणसीतून डायरेक्ट तिथे टॅक्सीने जायचं, किंवा लखनौला 200 किलोमीटर विमानाने जायचं आणि नंतर टॅक्सीने प्रवास करायचा. रेल्वेने जर तुम्ही गेलात तर प्रयागराज जंक्शन तिथे आहेच, तर ते तुम्हाला